स्टुडंट्स, आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं होतं या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क. आता याच्यामध्ये आपण पाहणार आहोत रेडियस ऑफ गायरेशन. जसं मोमेंट ऑफ इनर्शिया हा एक बेसिक कॉन्सेप्ट आहे, त्याच पद्धतीने रेडियस ऑफ गायरेशन हा देखील एक बेसिक कॉन्सेप्ट आहे. याच्यामध्ये जसं मोमेंट ऑफ इनर्शिया कशावर डिपेंड असतो, तर मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स अपॉन मास ऑफ दॅट बॉडी अँड परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ दॅट मास फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. तसं या ठिकाणी रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय आहे, तर रेडियस ऑफ गायरेशन इज डिफाइंड ॲज द डिस्टन्स बिटवीन ॲक्सिस ऑफ रोटेशन अँड अ पॉइंट ॲट विच होल मास ऑफ द बॉडी इज सपोज्ड टू बी कॉन्सन्ट्रेटेड सो ॲज टू पजेस द सेम मोमेंट ऑफ इनर्शिया ॲज दॅट ऑफ बॉडी. म्हणजे याचा अर्थ काय, तर रेडियस ऑफ गायरेशन आपल्याला इथं नावामध्ये दिसते की रेडियस म्हणजे याचा अर्थ काय, हे एक डिस्टन्स आहे. कशामधलं डिस्टन्स आहे, तर ॲक्सिस ऑफ रोटेशन आणि त्या बॉडीचं टोटल मास एका अशा पॉईंटवरती कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे की त्या पॉईंटपासून ॲक्सिस ऑफ रोटेशनचं जे काही अंतर आहे त्या अंतराला आपण काय म्हणतो, रेडियस ऑफ गायरेशन. म्हणजे याचा अर्थ काय, वी कॅन डिफाईन मोमेंट ऑफ इनर्शिया इन टर्म्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन. I इज इक्वल टू mk स्क्वेअर, where m is the mass of that body, k is the radius of gyration, I is moment of inertia. Therefore k square is equal to I by m or k is equal to square root of I by m. हा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आहे, सॉरी हा रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला आहे. याचा यूज करून आपण रेडियस ऑफ गायरेशन कॅल्क्युलेट करू शकतो. रेडियस ऑफ गायरेशन हे एक डिस्टन्स आहे, त्याच्यामुळं याला मीटरमध्ये मेजर करतात. याचे डायमेन्शन्स आहेत L1, M0, T0. बरोबर आहे. रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय आहे, डिस्टन्स आहे. डिस्टन्स कशामधलं डिस्टन्स, ॲक्सिस ऑफ रोटेशन आणि असा पॉईंट ज्या पॉईंटला त्या बॉडीचं टोटल मास कॉन्सन्ट्रेट झालं आहे असं आपण कन्सिडर केले तरी देखील त्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा जर पहिल्या एवढाच येत असेल किंवा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज नसेल तर त्या डिस्टन्सला काय म्हणायचं, रेडियस ऑफ गायरेशन असं म्हणायचं. काय आलं, रेडियस ऑफ गायरेशन आपल्याला काय सांगते, तर डिस्ट्रीब्युशन ऑफ मास फ्रॉम और अराउंड द ॲक्सिस ऑफ रोटेशन. ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून किती अंतरावरती किंवा कशा पद्धतीनं मासचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे हे आपल्याला कोण सांगते, हा रेडियस ऑफ गायरेशन सांगतो. फॉर एक्झाम्पल कन्सिडर रिंग. वी नो दॅट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग इज I सेंटर इज इक्वल टू mr स्क्वेअर. मग आता काय आपल्याला माहिती आहे, I इज इक्वल टू mk स्क्वेअर पण आहे, बरोबर. लेफ्ट साईड इक्वल, राईट साईड ऑल्सो इक्वल. काय येईल, mr स्क्वेअर इज इक्वल टू mk स्क्वेअर. m अँड m गेट कॅन्सल. Therefore k taking square root, k is equal to r. This is the radius of gyration of ring. याचा अर्थ काय सांगते आपल्याला, ही व्हॅल्यू काय सांगते आपल्याला की रिंगचा रेडियस ऑफ गायरेशन हा कॅपिटल R आहे. याचा अर्थ जर ॲक्सिस ऑफ रोटेशन हा बॉडीच्या सेंटरमधून पास झाला असेल तर त्याच्यापासून कॅपिटल R म्हणजे याचा अर्थ इक्वल टू डिस्टन्स इक्वल टू रेडियस ऑफ दॅट रिंग, एवढ्या अंतरावरती त्या मासचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. इथं आपल्याला दिसतंय की रिंगच्या मासचं डिस्ट्रीब्युशन ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून किती अंतरावरती आहे, कॅपिटल R एवढ्या अंतरावरती आहे, बरोबर आहे. सिमिलरली वी कॅन कॅल्क्युलेट द रेडियस ऑफ गायरेशन ऑफ डिस्क. I इज इक्वल टू हाफ mr स्क्वेअर. दिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क. मग आता हे दोन फॉर्म्युले कम्पेअर करा. काय येईल, हाफ mr स्क्वेअर इज इक्वल टू mk स्क्वेअर. m अँड m गेट कॅन्सल. k इज इक्वल टू टेकिंग स्क्वेअर रूट r बाय रूट 2. हा काय आला, रेडियस ऑफ गायरेशन ऑफ डिस्क आला, r बाय रूट 2. म्हणजे याचा अर्थ हा डिस्कचा रेडियस ऑफ गायरेशन आहे, हा रिंगचा रेडियस ऑफ गायरेशन आहे. समजलं. रेडियस ऑफ गायरेशन आपल्याला काय सांगतो, रेडियस ऑफ गायरेशन हा ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून त्या बॉडीचं मास डिस्ट्रीब्युशन किती अंतरावरती झालेलं आहे हे आपल्याला कोण सांगते, हा रेडियस ऑफ गायरेशन सांगतो, बरोबर आहे. आता याच्यानंतरचा या चॅप्टरमधला महत्त्वाचा पॉईंट जो आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे थिअरम ऑफ पॅरलल ॲक्सिस अँड परपेंडिक्युलर ॲक्सिस. थिअरम ऑफ पॅरलल ॲक्सिस अँड परपेंडिक्युलर ॲक्सिस हा एक्झाममध्ये आत्तापर्यंत 3 मार्काला विचारला गेलेला क्वेश्चन आहे. याच्यामध्ये फक्त याचं स्टेटमेंट आणि डायग्राम हे देखील विचारतात किंवा पूर्ण थिअरम प्रूव्ह करा म्हणून देखील विचारतात. तर बघू आपण थिअरम ऑफ
पॅरलल ॲक्सिस. याचं स्टेटमेंट काय आहे ते आपण सुरुवातीला बघणं गरजेचं आहे. स्टेटमेंट काय आहे याचं, तर बघा तुम्हाला डायग्राम समजून सांगतो. कन्सिडर अ बॉडी ऑफ एनी शेप. कुठल्याही शेपची एक तुम्ही बॉडी कन्सिडर करा, कुठल्याही शेपची, बरोबर आहे. ज्या बॉडीचं टोटल मास समजा कॅपिटल एम आहे, या बॉडीच्या एका पॉईंटमधून आपण काय केलं, ॲक्सिस ऑफ रोटेशन पास केला, जो या बॉडीच्या ओ या पॉईंटमधून पास झाला असं आपण कन्सिडर केलं. याला नाव दिलं आपण एम पी, ॲक्सिस ऑफ रोटेशनला, बरोबर आहे. मी आणखीन एक ॲक्सिस ऑफ रोटेशन कन्सिडर केला जो त्या बॉडीच्या सेंटर ऑफ मासमधून पास झाला आहे आणि पहिल्या ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून तो एच एवढ्या परपेंडिक्युलर डिस्टन्सला आहे, त्याला आपण नाव दिलं ए बी. याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे आय सेंटर. आणि या दोन ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून या बॉडीचा एक स्मॉल एलिमेंट आपण कन्सिडर केला डी या पॉईंटला, ज्याचं मास आहे डी एम. तर आपल्याला स्टेटमेंट काय सांगते, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी अबाउट एनी ॲक्सिस, सेंटर ऑफ मास सोडून त्याच्या अवतीभोवती असणारा कुठलाही ॲक्सिस ऑफ रोटेशन, त्या ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवतीचा या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू, बरोबर असतो कशाच्या, सम ऑफ, बेरजेच्या. कुणाकुणाची बेरीज आहे, सम ऑफ इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर ऑफ मास अँड प्रोडक्ट ऑफ, गुणाकार आहे कशा कशाचा, तर इट्स टोटल मास, बॉडीचं टोटल मास अँड स्क्वेअर ऑफ इट्स परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ॲक्सिस. हे त्याचं काय आहे स्टेटमेंट. काय सांगितलं मी, कुठल्याही बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया अशा ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवतीचा जो सेंटर ऑफ मासमधून पास झालेला नाही, दुसरीकडे कुठूनही पास झाला, कुठूनही पास करा, सेंटर ऑफ मास सोडून त्या ॲक्सिस ऑफ रोटेशनला तुम्ही कुठूनही पास करा, हा या ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया इक्वल टू आहे. कशाच्या इक्वल टू आहे, तर बेरजेच्या. कुणाकुणाची बेरीज आहे, तर त्याच बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया, परंतु ॲक्सिस ऑफ रोटेशन चेंज झाला आहे. कुठला आहे, तर अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर ऑफ मास अँड मल्टिप्लिकेशन आहे कुणाकुणाचं, इट्स टोटल मास अँड स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ॲक्सिस. हा थिअरम आहे, हा स्टेटमेंट आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग प्रूव्ह करत असताना आपल्याला इथं काय गरजेचं आहे, तर प्रूव्ह करत असताना आपल्याला सुरुवातीला डायग्राम विथ डिस्क्रिप्शन, डायग्राम पाहणं गरजेचं आहे. डिस्क्रिप्शन ते म्हणजे थोडक्यात पूर्ण बॅकग्राऊंड आपल्याला त्या ठिकाणी डिफाईन करणं गरजेचं आहे किंवा तिथं आपलं सिच्युएशन तयार करणं गरजेचं आहे. मग मी काय म्हणतो सुरुवातीला, कन्सिडर अ बॉडी ऑफ मास कॅपिटल एम. एक बॉडी कन्सिडर केली आपण ज्या बॉडीचं मास आहे कॅपिटल एम. परत काय म्हणलं, कन्सिडर अन ॲक्सिस ऑफ रोटेशन विच इज पासिंग थ्रू पॉईंट ओ अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ बॉडी. बॉडीच्या प्लेनला अशी बॉडी आहे, त्याच्या ओ पॉईंटमधून ॲक्सिस ऑफ रोटेशन परपेंडिक्युलरली पास झाला, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय ओ आहे असं आपण सांगितलं. देन कन्सिडर अनदर ॲक्सिस ऑफ रोटेशन विच इज ॲट परपेंडिक्युलर डिस्टन्स एच फ्रॉम द फर्स्ट ॲक्सिस. बरोबर, पहिल्या ॲक्सिसपासून दुसरा मी ॲक्सिस कन्सिडर केला जो बॉडीच्या सेंटर ऑफ मासमधून पास झाला आहे. बॉडीचं हे सेंटर ऑफ मास आहे सी, इथून तो पास झाला आहे, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे आय सेंटर. नंतर मी असं म्हणलं, लेट बॉडी इज मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ स्मॉल एलिमेंट्स, इच मास ऑफ दॅट इच एलिमेंट इज डी एम. मग कन्सिडर अ सिंगल एलिमेंट ॲट पॉईंट डी, सिच्युएटेड ॲट पॉईंट डी. ही बॉडी नंबर ऑफ एलिमेंट्सपासून तयार झालेली आहे, ज्या प्रत्येक एलिमेंटचं मास सेम आहे, त्यापैकी एक एलिमेंट मी कन्सिडर केला डी या पॉईंटला आहे. तर आता इथे काय शकतो आपण, लेट द डिस्टन्स ऑफ दॅट पॉईंट डी फ्रॉम फर्स्ट ॲक्सिस इज r0 अँड डिस्टन्स ऑफ दॅट पॉईंट डी फ्रॉम सेकंड ॲक्सिस इज rc और सिंपल r, फक्त r म्हणू शकता. नंतर काय म्हणलं, एक्सटेंड OC टू मीट डी ॲट पॉईंट एन. काय केलं मी या ठिकाणी, या OCला मी काय केलं, एक्सटेंड केलं डी या पॉईंटला भेटण्यासाठी परपेंडिक्युलरली, कुठं, एन या पॉईंटला. आता याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण लिहू शकतो आणि याचा पण लिहू शकतो. सेंटर ऑफ मासचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती येणार, सेंटर ऑफ मासच्या भोवती जो ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे त्याच्या भोवती या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा मेजर करतो आपण, तर हे जे काय डिस्टन्सेस आहेत हे परपेंडिक्युलर डिस्टन्सेस आहेत. बरोबर आहे, आपल्याला माहीत आहे मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला इंटिग्रेशन r² dm असा आहे.
बरोबर आहे. मग आता आर म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स, DM म्हणजे मास ऑफ दॅट एलिमेंट. मग इन केस ऑफ दिस ॲक्सिस आय सेंटर इज इक्वल टू CD इंटिग्रेशन CD स्क्वेअर इंटू मास ऑफ दॅट सिंगल एलिमेंट. CD म्हणजे काय आहे इथं, CD म्हणजे आर आहे. देअरफॉर इथं आपण लिहू शकतो आय सेंटर इज इक्वल टू आर स्क्वेअर DM. दिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दॅट बॉडी अबाउट अन ॲक्सिस विच इज पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. याच्यानंतर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला लिहायचा आहे काय, IO इज इक्वल टू इंटिग्रेशन OD स्क्वेअर इंटू DM. बरोबर आहे, कारण हा एलिमेंट या ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून एवढ्या अंतरावरती आहे. किती, OD स्क्वेअर एवढ्या अंतरावरती आहे. आता याच्यामध्ये बघा, ह्याच्यात जर पाहिलं आपण OD म्हणजे काय आहे, OD म्हणजे या राईट अँगल्ड ट्रायंगल, मी इथं काढतो त्या राईट अँगल ट्रायंगलची काय आहे, डायगोनल आहे. डायगोनल हा OD बरोबर आहे, हा तुमचा N, हा C, हे डिस्टन्स H परपेंड डिस्टन्स. मग OD स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर असं मी लिहू शकतो. ते लिहितो मी या ठिकाणी IO. देअरफॉर IO इज इक्वल टू इंटिग्रेशन काय येईल, DN स्क्वेअर प्लस ON स्क्वेअर इंटू DM. आता याच्यामध्ये जर पाहिलं आपण परत एकदा, तर ON म्हणजे काय आहे, ON पाहिलं आपण इथं, ON इज मेड अप ऑफ OC प्लस CN. देअरफॉर पुट दिस व्हॅल्यू ऑफ ON काय येईल, IO इज इक्वल टू इंटिग्रेशन DN स्क्वेअर, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहितो, प्लस या ठिकाणी ON ची व्हॅल्यू काय येईल, OC प्लस CN ब्रॅकेट स्क्वेअर, स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज DM. आता याच्यामध्ये परत आपल्याला दिसतं A प्लस B ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, एक्सपांड करू शकतो त्याला आपण. कसं करता येईल मग या ठिकाणी, देअरफॉर IO इज इक्वल टू हे इंटिग्रेशनमध्ये स्क्वेअर ब्रॅकेट DN स्क्वेअर प्लस OC स्क्वेअर प्लस 2OC इंटू CN प्लस हे CN स्क्वेअर, स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज, हे DM. इथपर्यंत काय अडचण नाही. आपण A प्लस B याचा फॉर्म्युल्याचा यूज करून याला आपण एक्सपांड केलं. इथे मी लिहून दाखवतो तुम्हाला, A प्लस B ब्रॅकेटचा स्क्वेअर, A स्क्वेअर प्लस 2AB प्लस B स्क्वेअर या फॉर्म्युल्याचा यूज करून आपण काय केलं, या इक्वेशनला आपण एक्सपांड केलं. आता याच्यात जर परत बघितलं, DN स्क्वेअर प्लस CN स्क्वेअर, बघा इकडं DN स्क्वेअर प्लस CN स्क्वेअर इज इक्वल टू DN का इथं आहे, CN का इथं आहे, CN बेस आहे, DN हाईट आहे, बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर इज इक्वल टू डायगोनल स्क्वेअर दॅट इज CD स्क्वेअर और DC स्क्वेअर. म्हणजे या दुसऱ्या राईट अँगल ट्रायंगलचा हा डायगोनल आहे विच इज इक्वल टू DN स्क्वेअर प्लस CN स्क्वेअर. मग इथं आपल्याकडे DN स्क्वेअर प्लस CN स्क्वेअर आहे, त्याला आपण रिप्लेस करू शकतो कशानं, CD स्क्वेअरनं. देअरफॉर काही ठिकाणी IO इज इक्वल टू इंटिग्रेशन ब्रॅकेटमध्ये DN स्क्वेअर प्लस CN स्क्वेअर इज नथिंग बट CD स्क्वेअर. देअरफॉर प्लस हे बाकीचं OC स्क्वेअर प्लस 2OC इंटू CN. बरोबर आहे, ब्रॅकेट क्लोज इंटू DM. इथपर्यंत काय अडचण नाही. आता याच्यानंतर बघा, याच्यानंतर पहा, याच्यानंतर आपण काय करायचं, इंटिग्रेशन सेपरेट करू आणि DM ने सगळ्याला मल्टिप्लाय करू. कसं होईल ते इक्वेशन, इथं जर बघितलं आपण, बघा इकडं इथं आपलं आणखीन एक राहिलं, एक टर्म राहिली CN OC स्क्वेअर घेतला, ठीक आहे, ओके. बघा इकडं IO इज इक्वल टू, देअरफॉर IO इज इक्वल टू इंटिग्रेशन, हे सेपरेट करतो मी, CD स्क्वेअर इंटू DM प्लस इंटिग्रेशन OC स्क्वेअर इंटू DM प्लस इंटिग्रेशन 2OC इंटू CN इंटू DM. सेपरेट केलं. आता आपल्याला माहित आहे
इथं जर आपण पाहिलं याच्यामध्ये ओ सी काय आहे, ओ सी इज नथिंग बट परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ॲक्सेस, म्हणजे कॉन्स्टंट आहे, टू पण कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर येईल. फक्त काय राहिलं ठिकाणी इंटिग्रेशन सी एन इंटू डी एम इज इक्वल टू 0. त्यांनी याचं रिझन सांगितलं आहे की मोमेंट ऑफ एनी एलिमेंट about its center of mass is always equal to 0. A moment of particles about center of mass is always equal to 0. का बरं तुम्ही असा प्रश्न विचारताल, इकडं कुठल्याही बॉडीचा सेंटर ऑफ मास जर आपण कन्सिडर केला इथं असतो, याच्यामधून ॲक्स ऑफ रोटेशन पास झालाय आणि ह्या सेंटर ऑफ मासमध्ये एक पार्टिकल आहे इथं, त्या पार्टिकलचा मला मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यायचा आहे. मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आय इज इक्वल टू इंटिग्रेशन आर स्क्वेअर डी एम असा आहे. त्या पार्टिकलचं मास समजा डी एम आहे, परंतु हे जे डिस्टन्स आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स, हे डिस्टन्स कसं आहे, निग्लिजिबल आहे, खूप कमी आहे. आणि त्याचा स्क्वेअर जर केला आपण तर तो आणखीन कमी येईल. 0.1चा स्क्वेअर हा काय येतो, 0.1पेक्षा लहान येतो. याचा अर्थ काय झाला या ठिकाणी की याचा स्क्वेअर झाला की ती टर्म अजून लहान झाली, ती टर्म आणखीन लहान झाली. त्याच्यामुळं या ठिकाणी हा सी एन इंटू डी एम ही टर्म काय केली, निग्लेक्ट केली. त्यामुळं ह्या ठिकाणी याची व्हॅल्यू काय होईल, 0 होईल. बघा मी या ठिकाणी इक्वेशन कसं येईल ते, देअरफॉर आय ओ इज इक्वल टू हे सी डी म्हणजे काय आहे, हा आर 0 बरोबर आहे, किंवा सी डी स्क्वेअर इंटू डी एम म्हणजे काय आहे, आय सेंटर आहे, त्याच्यामुळं हा काय आला तुमचा आय सेंटर. प्लस इथं काय होईल, ओ सी म्हणजे काय आहे, ओ सी म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ॲक्सेस, दॅट इज एच. हे एच स्क्वेअर इंटिग्रेशनच्या बाहेर इंटिग्रेशन डी एम, बट वी नो दॅट इंटिग्रेशन डी एम इज नथिंग बट टोटल मास ऑफ दॅट बॉडी. असं लिहू शकतो आपण. हे डी एम म्हणजे एका एलिमेंटचा मास आहे, त्या सगळ्या मासेसचं मी ॲडिशन करत चाललो तर काय होईल या ठिकाणी आपल्याला टोटल मास मिळेल. देअरफॉर इथं आपण असं लिहू शकतो आय ओ इज इक्वल टू आय सी. हे इंटिग्रेशन डी एम म्हणजे कॅपिटल एम आणि हे एच स्क्वेअर ॲज इट इज. हिअर इज द प्रूफ. हा तुमचा प्रूफ आहे कशाचा, थिअरम ऑफ पॅरलल ॲक्सेसचा. थिअरम ऑफ पॅरलल ॲक्सेस हा आपण कुठल्याही शेपच्या बॉडीला यूज करू शकतो. जसं की थिअरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सेस यूज करत असताना काही लिमिटेशन्स आहेत. थिअरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सेस यूज करत असताना फक्त आणि फक्त आपण लॅमिनार बॉडीजला यूज करतो. तसं या ठिकाणी थिअरम ऑफ पॅरलल ॲक्सेसचा हा ॲडव्हान्टेज आहे की आपण हा थिअरम कुठल्याही शेपच्या बॉडीला, आणि साईज काही असू द्या, त्या कुठल्याही प्रकारच्या बॉडीला आपण हा थिअरम यूज करतो. हा थिअरम आपल्याला काय सांगतो तर कुठल्या एखाद्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया कुठल्याही ॲक्स ऑफ रोटेशन भोवतीचा तो इक्वल टू असतो कशाच्या, बेरजेच्या. कुणाकुणाची बेरीज आहे तर त्याच बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन ॲक्सिस विच इज पासिंग थ्रू इट्स सेंटर ऑफ मास अँड प्रोडक्ट ऑफ गुणाकार आहे. कुणाकुणाचा तर त्या बॉडीचं टोटल मास आणि त्या दोन पॅरलल ॲक्सिसमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्सचा स्क्वेअर, या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे हा काय आहे, थिअरम ऑफ पॅरलल ॲक्सिस आहे. 3 मार्काला हा जवळपास एक्झामला विचारतात. ओके, ठीक आहे.